नमस्कार. माझं नाव आहे विनायक चौधरी आणि मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तर हा आपला होमिओपॅथीबद्दलचा दुसरा व्हिडिओ आहे आणि यात आपण जाणून घेऊया की फेव्हरेट रेमेडीज इन होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय असतं. तर यासाठी आपल्याला काही केसेस बघायला लागतील. ॲक्च्युअली एक केस बघायला लागेल. ठीक आहे. 2014 सालची ही गोष्ट आहे. 2014 साली माझ्याकडे एक पेशंट आलेला. ठीक आहे. त्या पेशंटचे काय कंप्लेंट्स होते. 4-5 मेन मुद्दे होते कंप्लेंट्सचे. त्यांचं म्हणणं होतं, "काहीही करा डॉक्टर, पण हे 4 जे मुद्दे आहेत आमचे, हे 4 जे कंप्लेंट्स आहेत हे दूर करा." बरोबर आहे. कारण त्याच्या आधी ते एक औषध घेत होते, ते त्यांना एवढं लागू पडत नसावं. ठीक आहे. मग 2014 साली मी त्यांचे सगळे कंप्लेंट्स नमूद केले. त्या कंप्लेंट्सनुसार माझ्याकडे जे औषध अवेलेबल होतं, जे की त्या कंप्लेंट्सला त्या काळी सूट करत होतं, ते मी त्यांना दिलं. आणि मी त्यांना म्हटलं, की जेव्हा-जेव्हा तुम्हाला कंप्लेंट्स येतील, तेव्हा-तेव्हा तुम्ही हे औषध घ्या. ठीक आहे. या औषधाने तुम्ही 100% बरे होणार. अशी मी त्यांना खात्री दिली, की हेच औषध तुमच्यासाठी आहे. कारण हे औषध ना, माझ्यासाठी खूप वेळा काम केलेलं आहे या औषधाने आणि माझ्यासाठी ते चांगलं आहे. म्हणून माझा असा विश्वास होता, की हे औषध यांना पण लागू पडेल, अशी खात्री मला होती. मी त्यांना ते औषध दिलं. 2014 पासनं मी त्यांना 5 वर्षासाठी ते औषध लिहून दिलं, की काहीही प्रॉब्लेम्स तुमचे आले तर हे औषध घ्या, ते प्रॉब्लेम्स दूर होतील. ठीक आहे. असं करता-करता 5 वर्ष निघून गेलीत. ठीक आहे. 5 वर्ष झाली. 2014 ते 2019 सेम औषध मी त्यांना सुरू केलं. 2019ला पेशंट परत आला माझ्याकडे आणि सेम कंप्लेंट्स घेऊन आला. तो तक्रार घेऊन आला, की "काय डॉक्टर कसलं औषध दिलंय? माझे कंप्लेंट्स अजून पण सेमच आहेत. तेच 4-5 कंप्लेंट्स जे त्या काळी होते, ते आता पण आहेत. कदाचित त्यापेक्षा जास्त आहेत. मी औषध घेतोय, नियमित घेतोय. 5 वर्ष मी नियमित औषध घेतलं तरीसुद्धा तीच गत आहे." मग मी जरा विचार केला. आता हे औषध तर माझं फेव्हरेट आहे ना, मी ते कसं बदलू? तर ते बदलण्याऐवजी मी काय केलं, की त्याची पोटेन्सी, त्याची पॉवर जरा वाढवून दिली त्यांना. ठीक आहे. आधी काय 30 देत होतो, तर आता 200 देईल. मला वाटलं, की पोटेन्सी मॅच होत नसेल ना, म्हणून त्यांचा आजार बरा झाला नसावा. ठीक आहे. मग मी त्यांना परत खात्री पटवून दिली. त्यांना नवीन-नवीन आश्वासनं दिली, की आता या पुढच्या 5 वर्षात ना, तुम्ही हे जे औषध मी आता लिहून देतोय ना, हे तुम्हाला पूर्ण बरं करेल. ठीक आहे. त्यांना मी हायर पॉवरचं सेमच औषध परत 2019 साली दिलं. ठीक आहे. 2019ला मी त्यांना सेम औषध दिलं आणि त्यांना म्हटलं, की "आता इथून पुढे 5 वर्ष घ्या तुम्ही. ठीक आहे. ह्या औषधाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल." असं असं करून त्यांना मी कन्विन्स केलं आणि त्यांना पुढच्या 5 वर्ष सेम औषध घ्यायसाठी पाठवून दिलं. मग असंच बघता-बघता 2024 आला. 2024 आला ना, तर सगळंच हे झालं. पेशंटचे नातेवाईक, त्यांच्या आजूबाजूचे लोक सगळे माझ्या क्लिनिकमध्ये येऊन बसले. त्यांनी म्हटलं, "डॉक्टर तुम्ही कसलं औषध देताय? 5 वर्ष झाले आमचा पेशंट हे औषध घेतोय, आमचा आमचा रिलेटिव्ह हे औषध घेतोय आणि काही सुद्धा फरक नाही." ते जे मुद्दे होते 2014च्या वेळी, आजही तेच मुद्दे आहेत. कदाचित त्यापेक्षा जास्त मुद्दे वाढलेले आहेत. ठीक आहे. जास्त डिसीज वाढलेला आहे. डिसीज शरीरामध्ये पूर्णपणे पसरलेला आहे. तुम्ही काय करताय? कसलं औषध देताय? तुम्ही औषध बदलून द्या आम्हाला. ठीक आहे. आमची माग आहे, की तुम्ही दुसरं औषध द्या. मग आता मी विचार केला, आता काहीतरी करायला पाहिजे ना. कारण जर एवढे वर्ष जर पेशंटला ह्या औषधाने फरक पडत नाही आहे, तर मग काहीतरी चुकतंय आपलं. पण परत एकदा ती फेव्हरेट रेमेडीज माझ्या डोक्यात आली आणि म्हटलं, की एकदा ना आपण याची अजून हायर पोटेन्सी यूज करून बघूया. सो मी 1 10 पर्यंत गेलो. ठीक आहे. आणि त्यांना म्हटलं, "या फक्त पुढचे 5 वर्ष द्या मला. ह्या औषध आता मी जे औषध देतोय, त्या औषधाने तर तुमचे सगळेच मुद्दे गायबच होणार आहेत." ठीक आहे. काहीच प्रॉब्लेम राहणार नाही तुमच्या शरीरामध्ये, असं मी शब्द देतोय माझा. ठीक आहे. शब्द देतोय माझा. असं मी त्यांना म्हटलं आणि कसं तरी त्यांच्या रिलेटिव्हला, फ्रेंड्सला सगळ्यांना कन्विन्स केलं आणि त्यांना म्हटलं, की आता हे औषध मी बदलून दिलंय असं पण सांगितलं. पण मी ते औषध बदललं नाही. मी फक्त त्याची पॉवर बदलली. ठीक आहे. त्याचं स्वरूप बदललं, पण औषध तेच होतं. राइट? आणि त्यांना म्हटलं, की आता तुम्ही 2029ला या. पण आता 2029 तर यायचं आहे ना. ठीक आहे. याच गोष्टीचा विरोध ना डॉक्टर हानेमन सर करतात. ठीक आहे. त्यांनी त्यांच्या ऑर्गॅनॉनमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. 257 अफोरिझम नंबर 257 मध्ये फेव्हरेट रेमेडीजबद्दल ते बोलतात. त्यांचं असं म्हणणं आहे, की आपल्या प्रॅक्टिसमध्ये काही रेमेडीज असतात, जे आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स देतात. मग कालांतराने त्या रेमेडीज आपल्या फेव्हरेट रेमेडीज होतात आणि प्रत्येक पेशंट समोर जो पण पेशंट असतो, आपण त्यामध्ये तीच रेमेडी शोधायचा प्रयत्न करतो आणि परत-परत तीच रेमेडीज देतो.
कदाचित पेशंटला दुसऱ्या रेमेडीची गरज असू शकते. कदाचित तुम्हाला परत एकदा केस घ्यावी लागू शकते आणि रेमेडी बदलावी लागू शकते. ठीक आहे. कारण पेशंट तर बरा होत नाही ना. जसं या केसमध्ये आपण बघितलं 2014 ते 2019, 2019 ते 2024 तीच सेम औषध आपण देतोय. त्याच सेम औषधाने अजूनसुद्धा पाहिजे तेवढा फरक नाही आहे. मग तीच औषध आपण कंटिन्यू करायला पाहिजे का? ठीक आहे. परत 5 वर्ष डॉक्टरांनी लिहून दिलंय म्हणून आपण 5 वर्ष ते औषध घ्यायलाच पाहिजे का? हे पेशंटना पण समजायला पाहिजे. ठीक आहे. तर फेव्हरेट रेमेडीज नसणे हा मेन उद्देश होता डॉक्टर हानेमानचा. त्यांचं म्हणणं होतं कोऱ्या कागदाप्रमाणे प्रत्येक नवीन पेशंट बघावा तुम्ही आणि प्रत्येक नवीन पेशंटला त्याला जे औषध आहे त्याच्या आजाराशी जे औषध मॅच करेल तेच औषध तुम्ही द्यावं. तर मग आता चॉईस आपली आहे. आपल्याला फेव्हरेट रेमेडीज म्हणून तेच औषध कंटिन्यू करायचं आहे का आपल्याला आपलं प्रिस्क्रिप्शन बदलायचं आहे? नक्कीच विचार करा.